एकच मिनिट. हा, सो बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय बघा, टू इन्क्रीज द मॅक्झिमम सेफ स्पीड of the vehicle on a curved path, the outer edge of the road surface is raised above the inner edge. म्हणजे ही जी आउटर एज आहे ते आपण राईज केलेलं आहे बाय सर्टन हाईट. outer edge of the road surface is raised above the inner edge by certain height, so that this road surface makes angle of theta with horizontal. हा होरिझॉन्टल प्लेन आहे, ही लाईन आहे ती होरिझॉन्टल आहे आणि होरिझॉन्टलशी काहीतरी अँगल करून रोड सरफेस आपण असा इन्क्लाइन केलेला आहे. हा रोड सरफेस आहे. दिस इज अ रोड सरफेस. सो रोड सरफेस मेक्स सम अँगल विथ होरिझॉन्टल and this arrangement of the road surface is called as a banking of roads. ह्या अरेंजमेंटला म्हणायचं banking of roads. So road surface makes some angle with horizontal and road surface is having some slope towards center of circle, center of curvature. This is called as a height of elevation. ओके, त्याच्यामध्ये आपण रिझोल्युशन कसं केलं तर लक्षात ठेवा. रिझोल्युशन कसं करायचं आणि फॉर्म्युला कसं तयार करायचं हे लक्षात ठेवा फक्त. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल when vehicle is taking turn on the banked road. banked road वर जर vehicle turn घेत असेल, unbanked road वर maximum safe speed किती आहे? what is maximum safe speed on unbanked road? v max is under root mu r. v max is equal to square root of mu r g. सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इज अ मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन अनबँक्ड रोड. बँकिंग न करता एवढा फास्ट आपण जाऊ शकतो. So this velocity maximum safe speed can be increased by increasing r, but r cannot be conveniently increased. This maximum safe speed can be increased by increasing mu, but it causes wear and tear of the tires. Also, in rainy season, mu changes. Therefore, one of the best way to increase this maximum safe speed is banking of roads. पण banking of roads चा यूज का करतो? कारण याच्यामध्ये मॅक्झिमम सेफ स्पीड आपण इझिली इन्क्रीज करू शकत नाही आहे ऑन अनबँक्ड रोड. हा, म्हणून बँकिंग केलं आपण. आता मला सांगा याच्यावर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतील. पहिला फोर्स कोणता असणार? फर्स्ट फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल इज इट्स वेट. सो वेट ऑफ द व्हेकल ऍक्ट्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. मी ड्रॉ करतो बघा, हे वेट आहे. वेट ऍक्ट्स थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. वेट ऍक्ट्स थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. ह्या डायरेक्शनला वेट ऍक्ट होईल mg. सर्वांनी लक्ष द्या, महत्वाची कन्सेप्ट आहे. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, पण हे रिझोल्युशन जमलं पाहिजे. ओके, देन सेकंड फोर्स इज विच इज द सेकंड फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल? नॉर्मल रिएक्शन. सो नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग ऑन द व्हेकल परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. हा जो कॉन्टॅक्ट सरफेस आहे, या कॉन्टॅक्ट सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल रिएक्शन इकडे असेल. सपोज नॉर्मल रिएक्शन इज n. ओके, थर्ड फोर्स कुठला असेल? आता लक्ष द्या, मी एक महत्वाची ट्रिक सांगतोय तुम्हाला. जर ह्या क्वेश्चन मध्ये बँकिंग ऑफ रोड्स मध्ये मॅक्झिमम सेफ स्पीड विचारला, मॅक्झिमम सेफ स्पीड, मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणजेच काय? त्याच्यापेक्षा जास्त स्पीड आपण जाऊ शकतो का नाही? नाही. मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जाऊ शकत नाहीये. मग समजा मी त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं गेलो तर व्हेकल कुठं फेकला जाणार? अवे फ्रॉम द सेंटर ऑर टुवर्ड सेंटर? खाली का वर? अवे. बघा, ज्यावेळी तुम्ही मॅक्झिमम सेफ स्पीड काढताय, व्ही मॅक्स काढताय ऑन द बँक रोड, व्हेकल हॅज अ टेंडन्सी टू स्कीड, व्हेकल हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे ह्या डायरेक्शनला स्कीड होण्याची शक्यता आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठं असणार? इकडे असणार. इज इट करेक्ट? यस, हे कळलं का? येस सर. ज्यावेळी आपण मॅक्झिमम सेफ स्पीड काढतो त्या व्हेकल स्कीड होण्याची शक्यता कुठं असते? व्हेकल स्लाइड होण्याची शक्यता कुठं असते? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे इकडं फेकलं जाण्याची शक्यता असते, अवे फ्रॉम द सेंटर. त्यामुळे फ्रिक्शन अपोज करणार, फ्रिक्शन ह्या साईडला असणार. ओके, ही पहिली गोष्ट. समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्विस्ट असा केला जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहे, की बँक्ड रोड आहे. क्वेश्चन अगदी केअरफुली वाचायचा. बँक्ड रोड आहे, पण तुम्हाला विचारलं मिनिमम सेफ स्पीड. मिनिमम सेफ स्पीड म्हणजे व्हेकल समजा असा बँक्ड रोड आहे, इन्क्लाइन रोड आहे आणि ट्रक चाललाय समजा रोडवरनं, आणि ट्रक एकदम स्लो चाललाय, प्रमाणापेक्षा कमी स्पीडनं चाललाय, तर ते कुठं स्लाइड होऊ शकतो ट्रक? बोला. हा, प्रमाणापेक्षा जास्त स्पीडने गेला तर तो बाहेर फेकला जाणार, आणि प्रमाणापेक्षा कमी स्पीडने गेला, अगदी म्हणजे अगदी स्लो चाललाय 1 मीटर पर सेकंद, एकदमच कमी स्पीडनं, तर तो कुठं स्लाइड होणार? त्याच्या वेटमुळं
हा इकडे खाली सेफ आतल्या बाजूला. खाली होणार टू इन द डायरेक्शन ऑफ स्लोप. क्लिअर होतंय का? मग हा जर खाली स्लाइड होत असेल तर फ्रिक्शन कुठं असणार? वर असणार. बाहेरच्या वरती. तर हे लक्षात घ्या, हे तुम्हाला बोर्डला झालेलं नाही आहे, नीटला पण मे बी झालं नसेल, की मॅक्झिमम सेफ स्पीड काढताना फ्रिक्शनल फोर्स हा इनवर्ड डायरेक्शनला असतो आणि ह्याच केसमध्ये ज्यावेळी आपण मिनिमम सेफ स्पीड काढतो त्यावेळी फ्रिक्शन हा आउटवर्ड डायरेक्शनला असतो आणि त्यामुळे कंपोनंट सगळे चेंज होतात. फॉर्म्युला वेगळा येतो जो आपल्या बुकमध्ये नीटच्या बुकमध्ये पण नाही आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला असा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो डिराईव्ह करता आला पाहिजे. फ्रिक्शनल फोर्स इकडे घ्यायचं आणि मग बॅलन्सिंग करायचं. यस, क्लिअर टू ऑल? कळलं का? येस सर. येस. Yes, sir. While calculating maximum set speed, frictional force acts in this direction. Suppose this is Fs parallel to the road surface. Now normal reaction can be resolved into two component. Normal reaction कशी resolve करायची? Vertical component of normal reaction. बघा normal reaction चे दोन component येतील. First is vertical component of normal reaction. हा angle theta असेल तर हा angle पण theta असतो. This angle is also theta. This angle is also theta. हा angle पण theta असणार. हा theta असेल तर vertical component n cos of theta. आणि होरिझोंटल कंपोनंट इकडे येईल. हा होरिझोंटल कंपोनंट येईल n sin theta. दिस इज n sin of theta. ओके. नाउ इफ दिस अँगल इज थीटा, दिस अँगल इज ऑल्सो थीटा. कसा आला? समजलं नसेल तर नंतर मला विचारा. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा असतो. थोडं अनालिसिस नंतर करा. सो एफ चा इकडचा कंपोनंट काय येणार? एफ चा इकडचा कंपोनंट जो आहे तो येईल एफ कॉस थीटा. हा एफ एस कॉस थीटा म्हणजे एफ एस कॉस ऑफ थीटा. अँड सेकंड कंपोनंट ऑफ फ्रिक्शन इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड कंपोनंट इकडे खाली असेल आणि तो इकडे असेल हा एफ एस साइन ऑफ साइन थीटा. बॅलन्सिंग कसं करणार आपण? अपवर्ड फोर्स इज बॅलन्स्ड बाय डाउनवर्ड फोर्स. म्हणजेच काय? तर अपवर्ड फोर्स आहे तो एन कॉस थीटा आहे. सो एन कॉस ऑफ थीटा, बघा एकच मिनिट, कलर वेगळा घेतो मी. एन कॉस ऑफ थीटा शुड बी बॅलन्स्ड बाय mg प्लस एफ एस साइन ऑफ थीटा. So from this we can calculate mg. mg is equal to n cos of theta minus fs sin of theta. fs sin theta minus झाला. This is equation number 1. Okay. Now this component n sin theta and fs cos theta is towards center of circle. हे दोन component towards center of circle आहेत. So towards center of circle असेल, they provides necessary centripetal force. So mv square upon r, that means centripetal force is provided by n sin of theta प्लस काय येणार? fs cos of theta. इक्वेशन नंबर 2. आणि हे दोन इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केला की तुम्हाला फॉर्म्युला मिळतो. काय करायचं? सॉल्व्ह करायचं म्हणजे दोन्हींचा रेशो घ्यायचा. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. हा cos theta न डिवाइड करायचं. n कॅन्सल होतो आणि तो जर n आला, n cos theta डिवाइड करा. n cos theta डिवाइड केला की इथे n येतो. इथे fs अपॉन n म्हणजे म्यू, म्हणजे इन टर्म्स ऑफ म्यू तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. तर काल तुम्ही फॉर्म्युला मला सांगितला होता हाच फॉर्म्युला. सो मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन बँक रोड इज गिवन बाय v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ. सो व्हाट इज द फायनल फॉर्म्युला? स्क्वेअर रूट ऑफ RG in bracket. हा RG in bracket 1 minus इनटू ब्रॅकेट 1 One. मायनस Mu tan theta mu tan theta. divided by mu plus tan theta. म्यू प्लस उलट सांगायला तुम्ही बहुतेक. नाही सर, म्यू एस प्लस टेन थिटा. हा तुम्ही उलट सांगायला आहे. ओके एक मिनिट. आरजी इंटू ब्रॅकेट म्यू एस प्लस टेन थिटा म्यू एस प्लस टॅन थीटा अपॉन Ah, 1 divided मायनस by म्यू 1 एस टेन minus थिटा. mu tan. मायनस म्यू टॅन ऑफ थीटा. Tan. लक्ष द्या, हा जो मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला की नाही आता, ज्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन वालंय, हा डायरेक्ट फॉर्म्युला नीट 2013 ला विचारलेला आहे. 13 किंवा 14 ला विचारलाय. डायरेक्ट फॉर्म्युला विचारलाय. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला गिव्स मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर बँक्ड रोड, आणि असे 4 ऑप्शन्स दिलेत. हा डायरेक्ट फॉर्म्युला ऑप्शन मध्ये दिलेला आहे. लक्षात ठेवायचं, इतके सोपे क्वेश्चन येऊ शकतात. मग फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. फक्त फॉर्म्युले पाठ असतील आणि नोटेशन माहित असतील तर तुम्हाला 60% क्वेश्चन सुटतील नीटचे. लक्षात ठेवायचं, फॉर्म्युला आणि त्याचे नोटेशन्स माहित असतील तर. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन बरेचसे असतात, त्यामुळे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आरजी इंटू ब्रॅकेट म्यू एस प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थीटा. तर म्यू एस आपण घेऊ शकतो. हा झाला पॉइंट बँकिंग ऑफ रोड्सचा. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? अनबँक्ड रोडला हा फॉर्म्युला पहिला, बँक्ड रोडला हा फॉर्म्युला. हा बँक्ड रोड विदाउट फ्रिक्शन असेल, यस बँक्ड रोड विदाउट फ्रिक्शन असेल, इफ
RG tan theta. हा म्यू इज इक्वल टू 0, फ्रिक्शन नाही आहे. इफ म्यू इज इक्वल टू 0 देन V max is equal to square root of under root of RG tan theta. RG tan of theta. Okay, from this we can calculate theta. Angle of banking is given by tan inverse of V square RG. V square upon RG. आता हा फॉर्म्युला कुठे कुठे यूज करायचा आहे लक्षात घ्या. कुठे कुठे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर फर्स्ट बँकिंग ऑफ रोड्स मध्ये अँगल ऑफ बँकिंग काढण्यासाठी फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. हा समजा रेल्वे ट्रॅकचं बँकिंग आलं, रेल्वे ट्रॅकचं बँकिंग बाय हाऊ मच अँगल द आउटर रेल ऑफ द रेल्वे ट्रॅक इज रेज्ड अबव द इनर ट्रॅक, म्हणजे रेल्वे ट्रॅकचं बँकिंग असेल तरी पण हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. दुसरी गोष्ट लास्ट लेक्चरला आपण बघितलं की मोटरसायकलिस्ट बेंड्स इनवर्ड व्हाईल टेकिंग अ टर्न, द अँगल मेड बाय मोटरसायकलिस्ट विथ व्हर्टिकल. त्या मोटरसायकलिस्टनं व्हर्टिकल अँगल काढायचा असेल, हा ज्यावेळी टर्न घेतो मोटरसायकलिस्ट त्यावेळी तो मोटरसायकलिस्ट काय होतो, लीन होतो इन इनवर्ड डायरेक्शन. सो अँगल मेड बाय मोटरसायकलिस्ट विथ व्हर्टिकल काढायचा असेल तर हाच फॉर्म्युला आहे. यस, क्लिअर होतोय का? हा, तर 2-3 ठिकाणी हा सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा लक्षात ठेवा. कोनिकल पेंडुलम मध्ये अँगल काढायचा असेल, सेमी व्हर्टिकल अँगल मेड बाय द स्ट्रिंग ऑफ द कोनिकल पेंडुलम, तर हाच फॉर्म्युला आहे कोनिकल पेंडुलम मध्ये सुद्धा. आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करायचं आहे ते कोनिकल पेंडुलम. तर हे डायग्राम लक्षात ठेवा, ह्याचं रिझोल्युशन लक्षात ठेवा आणि हे 2-3 फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा पॉइंट क्लिअर झालाय का? डाऊट आहे याच्यामध्ये काय? येस, एनी डाऊट इन दिस क्वेश्चन? ओके No, ओके. तर नेक्स्ट आपण पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे नॉर्मल रिएक्शन. We'll discuss normal reaction. Next point, normal reaction. See here, normal reaction. What is normal reaction? Normal reaction. मी आता स्क्रीनवर लिहिलो ते दिसतंय का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. ओके, नॉर्मल रिएक्शन बघा. तर नॉर्मल रिएक्शन आपला 3-4 केसेस मध्ये बघायचे आहेत. फर्स्ट, नॉर्मल रिएक्शन ऑन कॉन्व्हेक्स ब्रिज. बघा सिंपल पॉइंट आहेत, हा त्यात क्वेश्चन सिंपल थोडेसे ट्विस्टेड पण असतात. 1-2 क्वेश्चन मी विचारतो. सो फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस कॉन्व्हेक्स ब्रिज. Convex bridge, normal reaction on the convex bridge. Then we'll discuss normal reaction on the concave bridge, normal reaction on the plane surface, normal reaction in the hollow sphere. Okay, अशा 3-4 केसेस आहेत. तर समजा हा कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. सपोज दिस इज अ कॉन्व्हेक्स ब्रिज. ओके, अँड अ बॉडी इज मुव्हिंग ऑन द कॉन्व्हेक्स ब्रिज. अ व्हेकल आहे, असा एक समजा ब्रिज आहे आणि या ब्रिजवर व्हेकल मोशन मध्ये आहे. व्हेकल इज मुव्हिंग ऑन द कॉन्व्हेक्स ब्रिज. सपोज व्हेकल रिचेस टू द टॉप ऑफ द ट्रॅजेक्टरी, किंवा ह्या रोडच्या टॉपला व्हेकल गेलं, व्हेकल रिचेस टू द टॉप. ओके, समजा व्हेकल इथं आलं, व्हेकल रिचेस टू द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल ऍट द टॉप? व्हेकल असं मूव्ह आलाय ऑन दिस ट्रॅक लाईक दिस, असं कॉन्व्हेक्स ब्रिज वरनं व्हेकल जाणार आहे. ओके, आणि ते समजा टॉपला आलं, टॉपला कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतील ह्या ब्लॉकवर किंवा ह्या व्हेकलवर सांगा बघूया. व्हॉट आर द Weight डिफरंट downward. वेट mg. फिजिक्स मध्ये मेकॅनिक्स तुमचं परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट आली पाहिजे की बॉडीवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात, कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतात, त्याचं रिझोल्युशन करायचं कसं करायचं, आणि इक्वेशन ऑफ मोशन कसं लिहायचं, इक्विलिब्रियम कंडिशन कशी अप्लाय करायची, हे एवढं समजलं पाहिजे तुम्हाला. तर इथं 2 फोर्स ऍक्ट होतात. फर्स्ट इज वेट ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन अँड सेकंड वन इज Normal reaction. नॉर्मल रिएक्शन. ओके, नॉर्मल रिएक्शन इन द अपवर्ड डायरेक्शन. मला सांगा ह्या कॉन्व्हेक्स ब्रिजचा सेंटर कुठं आहे, खाली आहे का वर आहे? खाली. सेंटर खाली. खाली. मग व्हेकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, ऍज द व्हेकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी रिक्वायर्ड. सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन. मग इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं सांगा बघूया. ह्या केसमध्ये सेंटरकडे कुठला फोर्स आहे इन द डायरेक्शन ऑफ सेंटर? Weight mg. mg. वेट mg. ओके, वेट mg ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे मी असं घेऊ शकतो ह्या केसमध्ये mg हा सेंटरकडे आहे,
but normal reaction opposes mg. Is it correct? Yes. So net Yes. force Yes, sir. त्याला mg Yes. minus n is the net force. mg minus n is the net force acting towards center, and this net force provides necessary centripetal force. So mv square upon r हा centripetal force चा फॉर्म्युला आहे. नेट फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. याच्यावरून नॉर्मल रिएक्शनचा फॉर्म्युला काय येणार? नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg Mu mg minus mv square upon r. Is it correct? Yes, sir. आता लक्ष द्या, तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल, व्हॉट इज द स्पीड ऑफ द व्हेइकल, व्हॉट इज द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ द व्हेइकल ऍट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज. मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ द व्हेइकल ऍट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज. कोणी आन्सर सांगा मला, डायरेक्ट फॉर्म्युला. √GR. व्हेरी गुड. स्क्वेअर रूट ऑफ GR, स्क्वेअर रूट ऑफ RG. तर मॅक्झिमम सेफ स्पीड आपण टॉपला काढतोय. मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणजे काय, समजा हे व्हेइकल स्लो गेलं, अगदी स्लो चाललंय, तर ते सेफली हा पाथ ट्रॅव्हल करू शकतं. स्पीड हळूहळू वाढवत चाललो आपण, आणि समजा प्रमाणापेक्षा जास्त स्पीड वाढला तर हे व्हेइकल असं येईल, पण इथल्यानंतर काय होणार, प्रमाणापेक्षा जास्त स्पीड असेल, इट विल जम्प इन द एअर. तो रोडवर अंदाज नाही आहे. बाकी टर्न कॉन्वेक्स ब्रिजवर व्हेइकल जर स्लो गेलं तर इझिली असं सर्क्युलर ट्रॅकवर मूव्ह होणार, पण प्रमाणापेक्षा फास्ट गेलं तर काय होणार, इथून डायरेक्ट ते एअर मध्ये जम्प करणार. इट विल फ्लाय इन एअर. क्लिअर होतोय का? मग तो जो मॅक्झिमम सेफ स्पीड आहे तुम्हाला काढायचा आहे, की त्याच्यापेक्षा स्पीड वाढला तर हे व्हेइकल ह्या रोडवर येणार नाही आहे, असं वर जम्प करणार. इट विल फ्लाय इन एअर. तो मॅक्झिमम सेफ स्पीड काढायचा आहे. क्लिअर होतोय सर्वांना? यस. Yes, sir. मग Yes. मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणजे काय, बाउंड्री येते त्याच्यानंतर हे एअर मध्ये जम्प करणार. मग ही बॉडी जर किंवा हे व्हेइकल जर एअर मध्ये जम्प करत असेल तर नॉर्मल रिएक्शन किती येणार? हे व्हेइकल जर एअर मध्ये जम्प करत असेल, इट विल नॉट रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ ग्राउंड. नॉर्मल रिएक्शन कधी असते? जोपर्यंत हे कॉन्टॅक्ट मध्ये आहे तोपर्यंत नॉर्मल रिएक्शन असते. व्हेइकलनं ह्या रोडला प्रेस केलं तर रोड व्हेइकलला वर प्रेस करणार. नॉर्मल रिएक्शन कधी असणार? ऍक्शन असेल तर नॉर्मल रिएक्शन असणार. बरोबर आहे का? Yes. सो व्हेइकल जर एअर मध्ये जात असेल आफ्टर बाउंड्री कंडिशन, नॉर्मल रिएक्शन 0 येणार. मग नॉर्मल रिएक्शन 0 पुटअप केली तर ऍट बाउंड्री कंडिशन 0 इज इक्वल टू mg minus mv square upon r. Okay, so what is mv square upon r? mv square upon r is equal to mg and r. mg, m gets cancel. v square is equal to rg. So what is v? v is equal to square root of rg. झाला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. मॅक्झिमम सेफ स्पीड ऍट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज. कुठला फॉर्म्युला यूज करायचा? v is equal to square root of rg. हे कळालं का सर्वांना? नॉर्मल रिएक्शन किती असते? नॉर्मल रिएक्शन ऍट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज किती असते? mg मायनस mv स्क्वेअर अपॉन r. mg मायनस mv स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे, हे झालं कॉन्वेक्स ब्रिज. आता समजा कॉन्केव्ह ब्रिज असेल, बघा कॉन्वेक्स ब्रिजला काय काय लक्षात ठेवायचं आहे? नॉर्मल रिएक्शन इज गिवन बाय mg मायनस mv स्क्वेअर अपॉन r. मॅक्झिमम सेफ स्पीड ऍट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज किती असणार? v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg. म्हणजे ह्याच्यापेक्षा जर स्पीड वाढला तर व्हेइकल हे टॉपला गेल्यानंतर सेफली ड्राईव्ह होणार नाही आहे. ते रोड सरफेस सोडून असं काय होईल? जम्प होईल एअर मध्ये. तर एवढ्या स्पीडने गेलो तर आपण सेफली जाऊ शकतो, किंवा याच्यापेक्षा कमी स्पीडने गेलो तर सेफला जाऊ शकतो, पण याच्यापेक्षा जास्त स्पीडने गेलो तर व्हेइकल सेफली ड्राईव्ह होणार नाही. सो दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज. आता बघायचं आहे आपल्याला सेम असं कॉन्केव्ह ब्रिज साठी. कॉन्केव्ह ब्रिज, नॉर्मल रिएक्शन ऑन कॉन्केव्ह ब्रिज. कोण सांगू शकतं? व्हॉट इज मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन द कॉन्केव्ह ब्रिज? बघूया कोण सांगतंय. √5GR. नाही, मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन अ कॉन्केव्ह ब्रिज. आणि कोण सांगू शकतं का? तुम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला फॉर्म्युला सांगताय. सपोज दिस इज अ व्हेइकल. तुम्ही लॉजिकली सांगा, व्हेइकल असं मूव्ह लागलंय. सपोज व्हेइकल इज मुव्हिंग ऑन द कॉन्केव्ह ब्रिज लाईक दिस. ह्याचा स्पीड वाढायला लागलाय. मग स्पीड वाढला तर ह्या बॉटमला प्रमाणापेक्षा जास्त स्पीड झाला तर व्हेइकल फेकलं जाईल का खाली, वर किंवा खाली? Yes. नाही जाणार, नाही फेकलं जाणार. इथं कसं,
हे फेकलं जाणार अवे फ्रॉम सेंटर म्हणजे इकडं एअर मध्ये, पण इथं अवे फ्रॉम सेंटर कुठं आहे? हा रोड सरफेस आहे, रोडच्या खाली कसं जाणार व्हेकल? ते रोडला स्टिकअप राहणार ना, नॉर्मल डायरेक्शन वाढणार. तर ह्या केसमध्ये आपण मॅक्झिमम सेफ स्पीड काढू शकत नाही. कळतंय का? यस, कळतंय का नाही? येस सर. हा, म्हणजे Yes, असं sir. कॉन्केव्ह ब्रिज असेल तर व्हेकल किती फास्ट नेलं तरी चालतं. इथं काय, इथं सेफलीच ड्राईव्ह होणार ते लक्षात ठेवायचं. प्रमाणापेक्षा फास्ट गेला तुम्ही इथं तर इथं काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. इथं वर गेला तर इथं प्रॉब्लेम होईल, पण इथं बॉटम ऑफ द कॉन्केव्ह ब्रिजला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल ऍट दिस पॉइंट? फर्स्ट इज वेट, नेहमीप्रमाणे वेट. डाउनवर्ड. नॉर्मल रिएक्शन अपवर्ड. अपवर्ड. ओके. कोणता फोर्स सेंटरकडे आहे? टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन. Reaction. नॉर्मल रिएक्शन. In this case, normal reaction is towards center. Normal reaction and minus mg. mg त्याला अपोज करायला आहे n ला. This provides necessary centripetal force mv square upon r. So what is normal reaction? mg plus mv square upon r. हा फॉर्म्युला काय आहे? बघा. येस सर. हा, तर कॉन्व्हेक्स ब्रिज मध्ये नॉर्मल रिएक्शनचा फॉर्म्युला असा आहे. मी तुम्हाला एक ट्विस्टेड क्वेश्चन विचारणार लगेच, लक्ष द्या सर्वांनी. हा, मायक्रोफोन ऑफ करा. दिस इज अ नॉर्मल रिएक्शन इन केस ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज, and this is a normal reaction in case of concave bridge. So कॉन्केव्ह ब्रिजचा बॉटम बघा, कॉन्केव्ह ब्रिजचा बॉटम आणि कॉन्व्हेक्स ब्रिजचा टॉप, नॉर्मल रिएक्शन कुठे जास्त असणार? कॉन्केव्ह ब्रिज. Concave ला. बघा, ते mg प्लस समथिंग आहे ना, आणि ते mg मायनस समथिंग आहे. सो व्हेन वी कम्पेअर टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज विथ बॉटम ऑफ द कॉन्केव्ह ब्रिज, normal reaction is maximum at bottom of the concave bridge. Is it correct? As compared to top of the convex bridge. हे सर्वांना कळलं का? Yes, sir. हा, कॉन्वेक्स ब्रिजच्या टॉपला नॉर्मल रिएक्शन कमी असते, कॉन्केव्ह ब्रिजच्या बॉटमला नॉर्मल रिएक्शन जास्त असते. तर फॉर्म्युला सांगतो काय, कारण कॉन्वेक्स ब्रिजला ज्यावेळी व्हेकल मूव्ह होणार त्यावेळी व्हेकल ह्या रोडला जास्त प्रेस करणार नाही आहे, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन कमी असणार. इथं मात्र हे व्हेकल ह्या रोड सरफेसला खाली प्रेस करायला लागलंय, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन जास्त असणार. आता माझा महत्वाचा क्वेश्चन तो तुम्हाला येऊ शकतो, विचार करून सांगायचं. सर्वांनी विचार करून सांगायचं, डायरेक्ट सांगायचं नाही. समजा हा कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. सपोज दिस इज अ कॉन्व्हेक्स ब्रिज. ओके, अँड व्हेकल इज मुव्हिंग ऑन द कॉन्व्हेक्स ब्रिज फ्रॉम बॉटम टू टॉप. बॉटम पासून टॉपला व्हेकल मूव्ह आलेला आहे. इमॅजिन करा हा परफेक्ट कॉन्व्हेक्स ब्रिज मी काढलेला आहे. ओके, आता व्हेकल बॉटम पासून टॉपला जात असताना तुम्हाला असं विचारलं जाईल, हाऊ नॉर्मल रिएक्शन चेंजेस, इनक्रीजेस और डिक्रीजेस? हे व्हेकल इथं आहे आणि व्हेकल असं मूव्ह होत होत कुठपर्यंत जाणार आहे? व्हेकल मूव्ह अप टू टॉप. आपला क्वेश्चन असा आहे, व्हेन व्हेकल मूव्ह फ्रॉम बॉटम टू टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज, बॉटम टू टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज, नॉर्मल रिएक्शन फर्स्ट ऑप्शन इनक्रीजेस, सेकंड डिक्रीजेस, थर्ड मे इनक्रीज और डिक्रीज, लास्ट नन ऑफ दिस. पहिलं कन्क्लुजन काय काढलं आपण? कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपला नॉर्मल रिएक्शन मिनिमम असते आणि कॉन्केव्ह ब्रिजच्या बॉटमला मॅक्झिमम असते. दोन्हींचं कंपॅरिझन केलं तर कॉन्व्हेक्स ब्रिजच्या बॉटमला मॅक्झिमम, कॉन्केव्ह ब्रिजच्या बॉटमला मॅक्झिमम आणि कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपला मिनिमम. आता तुम्हाला काय कंपॅरिझन करायचं आहे? कॉन्व्हेक्सचा बॉटम आणि टॉप असं करायचं आहे. व्हॉट विल बी युअर आन्सर? विचार करून सांगा. डिक्रीजेस. डिक्रीजेस, फर्स्ट डिक्रीजेस, सेकंड इनक्रीजेस, डिक्रीजेस और इनक्रीजेस, नन ऑफ दिस. Increases. Increases or decreases? Decrease. Increases. 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 बऱ्याच जणांचा आन्सर इनक्रीजेस यायला लागलाय. ओके, अजून? Decreases. डिक्रीजेस. आणखी? Decreases. Decrease. ओंकार डिक्रीजेस. ओके, ठीक आहे. म्हणजे दोन्ही आन्सर तुमचे आलेत. हा, आता लक्ष द्या, आपण कन्क्लुजन काढूया कसं. हा,
ह्या पॉइंटला ऍट दिस पॉइंट व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल? फर्स्ट इज वेट Weight mg downward. डाउनवर्ड. व्हेरी गुड. असं येणार वेट डाउनवर्ड. वेट mg ऍक्टिंग एक्झॅक्टली डाउनवर्ड. ओके, डाउनवर्ड. वेट इकडे आलं mg. नॉर्मल रिएक्शन अपवर्ड. अपवर्ड नाही, परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट इकडे येणार नॉर्मल रिएक्शन. ओके, आता हा अँगल समजा थीटा आहे. सपोज दिस अँगल इज थीटा. तर सेंटर ऑफ सर्कल कडे ह्याचा कॉम्पोनंट करणार एमजीचा. mg cos. समजा मी हे व्हेकल इथं घेतो, तुम्हाला समजण्यासाठी व्हेकल इथं घेतो मी. व्हेकल समजा इथं आहे, व्हेकल इथं असेल तर नॉर्मल रिएक्शन अशी असणार इकडं. दिस इज अ नॉर्मल रिएक्शन. इज इट करेक्ट? अँड वेट मात्र कुठं असणार? एक्झॅक्टली डाऊनवर्ड असं असणार एमजी वेट. सपोज दिस अँगल इज थीटा. हा कॉम्पोनंट असणार एमजी कॉस थीटा. इज इट करेक्ट? Yes. ओके, सो हाऊ टू राईट इक्वेशन ऑफ मोशन? सेंट्रिपिटल फोर्स कुठं असणार? टुवर्ड सेंटर. टुवर्ड सेंटर कुठला फोर्स आहे तुमचा इथं आता? एमजी कॉस थीटा. म्हणजे एमजी कॉस ऑफ थीटा मायनस एन प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, इज इट करेक्ट? हा, पण नॉर्मल रिएक्शनचा फॉर्म्युला काय येणार? नॉर्मल रिएक्शन एन इज इक्वल टू mg cos ऑफ थीटा. बोला. मायनस टॉपला फक्त काय येणार? टॉपला थीटाची व्हॅल्यू 0 येणार. बघा, हा अँगल वर जाईल तसा अँगल काय होत चालला इथं डायग्राम मध्ये दिसतो बघा. अँगल ह्याच्यापेक्षा हा कमी आहे का जास्त आहे? कमी आहे. कमी आहे. जसं व्हेकल वर जाईल तसं अँगल कमी कमी होत चाललाय. ज्यावेळी ही बॉडी एक्झॅक्टली टॉपला जाईल त्यावेळी हा अँगल किती होणार? 0. 0 होणार. 0. मग अँगल कमी कमी होत चाललाय म्हणजे कॉस थीटा वाढत चाललाय. इज इट करेक्ट? अँगल Yes, sir. कमी होत चाललाय म्हणजे कॉस थीटा वाढत चाललाय. कारण कॉस 0 ची व्हॅल्यू मॅक्झिमम असते, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. अँगल कमी होत चाललाय म्हणजे कॉस थीटा वाढत चाललाय. तर हे लास्ट इक्वेशन बघा, हा जर कॉस थीटा जर वाढत असेल तर डेफिनेटली इकडची बाजू वाढणार ना, म्हणजे नॉर्मल रिएक्शन इन्क्रीजेस. दिस विल बी युअर आन्सर. नॉर्मल रिएक्शन इन्क्रीजेस. कळालं का सर्वांना हे? Yes, sir. हा, नॉर्मल रिएक्शनचे 3 पॉईंट बघितलं आपण. नॉर्मल रिएक्शन ऍट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज mg minus mv square upon r. Maximum safe speed on the top of the convex bridge v is equal to square root of rg. Normal reaction at the bottom of the concave bridge mg plus mv square upon r. त्यानंतर normal reaction at the concave bridge, bottom of the concave bridge is maximum. When vehicle moves from bottom to top of the convex bridge, normal reaction goes on increasing. नॉर्मल रिएक्शन इन्क्रीज वाले इन्क्रीज होत 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 इथं मॅक्झिमम झाली. पण ही मॅक्झिमम व्हॅल्यू कॉन्केव्ह ब्रिजच्या कम्पॅरेटिव्हली काय असते? कमी असते. मॅक्झिमम म्हणजे कसं? ह्याच्या कम्पॅरेटिव्हली मॅक्झिमम आहे, पण कॉन्केव्हच्या कम्पॅरेटिव्हली हा काय आहे? मिनिममच आहे. कळतंय? कंपॅरिझन कॉन्केव्हशी केलं तर टॉपची व्हॅल्यू मिनिमम आहे, पण कंपॅरिझन ह्या बॉटमशी केलं तर हे मॅक्झिमम असणार आहे. ह्याच्यापेक्षा इथं नॉर्मल रिएक्शन जास्त आहे, पण ती जास्तची व्हॅल्यू आहे ती ह्याच्यापेक्षा किती असणार? कमी असणार. कॉन्केव्ह पेक्षा कमी असणार. यस, एनी डाऊट? No, sir. हा, स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे वेल ऑफ डेथ. महत्वाची कन्सेप्ट आहे, अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. याचा एक व्हिडिओ मी बनवून तुम्हाला पाठवलेला आहे. व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तरी पण फास्ट एकदा रिवाइज करतो. वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ. त्याला म्हणतो आपण बरोबर आहे ना, मौत का कुआ. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रोटर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रोटर. त्यामुळे क्वेश्चन मध्ये तुम्हाला असा क्वेश्चन आला, व्हॉट इज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर? तर आन्सर सेम येणार, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ वेल ऑफ डेथ. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हेकल रोटेटिंग इन द वेल ऑफ डेथ. तर लक्षात ठेवायचं, रोटर आणि वेल ऑफ डेथची कन्सेप्ट सेम आहे. फॉर्म्युला सेम आहे. कोणाला आठवतो फॉर्म्युला? व्हॉट इज मॅक्झिमम सेफ स्पीड, सॉरी मिनिमम सेफ स्पीड इन द ऑफ द मोटरसायकलिस्ट इन द रोटर? अंडर रूट RG अपॉन म्यू. व्हेरी गुड. स्क्वेअर रूट ऑफ RG अपॉन म्यू एस. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पाहिजे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
मॅक्झिमम मिनिमम व्हेलॉसिटी, हा, किंवा मिनिमम फ्रिक्वेन्सी, मिनिमम अँग्युलर फ्रिक्वेन्सी, मॅक्झिमम टाइम पिरियड किती असणार, म्हणजे एकमेकाशी रिलेटेड सगळे फॉर्म्युले आहेत. किंवा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर पटकन बाकीचे डिराईव्ह करता येतात. सो पटकन मी एक 5 मिनिटांमध्ये डिराईव्ह करून दाखवतो. लक्ष द्या, हे सगळे फॉर्म्युले महत्वाचे आहेत आणि अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. सो व्हॉट इज वेल ऑफ डेथ? तर लक्षात घ्या, वेल ऑफ डेथ आणि रोटरची कन्सेप्ट मी थोडक्यात सांगतो. सपोज दिस इज अ वेल और अ रोटेटिंग ड्रम. हा एक रोटेटिंग ड्रम आहे. दिस इज अ रोटेटिंग ड्रम. एक सिलेंडर आहे समजा, हॉलो सिलेंडर आहे मोठ्याच्या मोठं, हॅव्हिंग व्हेरी लार्ज रेडियस. ओके, अँड दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा जो मिडल पॉइंट आहे, मिडल लाईन आहे, दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता वेल ऑफ डेथ मध्ये आणि रोटर मध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे, कोण सांगू शकेल? रोटर मध्ये आणि वेल ऑफ डेथ मध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे? तर डिफरन्स असा आहे, वेल ऑफ डेथ मध्ये ही जी वेल आहे, हा जो सिलेंडर आहे तो रोटेट होत नाही आहे. म्हणजे तुम्ही यात्रेमध्ये बघितलं असेल बघा, मौत का कुआ, हा, ह्याच्यामध्ये ती जी वेल असते, ते सिलेंडर असतं, ते रोटेट होत नाहीये. आतमध्ये व्हेइकल रोटेट होतं. व्हेइकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. हे माहिती आहे तुम्हाला? बघितलंय सर्वांनी? Yes. ओके. म्हणजे वेल ऑफ डेथची कन्सेप्ट असेल तर वेल ऍट रेस्ट असते आणि व्हेइकल आतमध्ये रोटेशनल मोशन मध्ये असतं. व्हेइकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन. ओके. पण जर रोटरची कन्सेप्ट असेल, रोटर, तर रोटर म्हणजे काय? आतमध्ये हे व्हेइकल ऍट रेस्ट आहे, बॉडी ऍट रेस्ट आहे, आणि हा ड्रम फिरायला लागलाय. ड्रम इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. तुम्ही जरा समोर असता तर मी तुम्हाला थोडंसं डेमो वगैरे दाखवला असता याचा, ठीक आहे. पण आता जरा इमॅजिन करा की हा ड्रम मोशन मध्ये आहे आणि आत बॉडी इथं स्टिकअप आहे, बॉडी वॉलला स्टिकअप आहे. तर बॉडी ही वॉल बरोबर फिरायला लागले, ह्या ड्रम बरोबर फिरायला लागले. तर प्रमाणापेक्षा जास्त स्पीड असेल तर बॉडी काय होणार? ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स इट रिमेन्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉल. इज इट करेक्ट? येस, कळतंय का बघा? Yes. हा ड्रम आहे, तो ड्रम स्वतःभोवती असा फिरायला आहे फास्ट, आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण एक बॉडी ठेवले, तर ही बॉडी सुद्धा ह्या ड्रम बरोबर फिरायला लागले. मग जेवढा ह्या ड्रमचा स्पीड जास्त असेल, ह्या वेलचा स्पीड जास्त असेल, ह्या रोटरचा स्पीड जास्त असेल, तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स या बॉडीवर पण जास्त असणार. मग सेंट्रिफ्युगल फोर्समुळे बॉडी कुठं मूव्ह व्हायला बघणार? अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे ती वॉलला स्टिकअप राहणार का नाही? इट स्टिक. हा, मग ड्रमचा स्पीड कमी झाला, ह्या बॉडीचा स्पीड कमी झाला, तर एका ठराविक स्पीड नंतर कमी कमी होत का होणार? जर स्पीड कमी झाला तर याचा सेंट्रिफ्युगल फोर्स कमी होणार. मग सेंट्रिफ्युगल फोर्स कमी झाला तर बॉडी काय होणार? खाली पडणार. कळतंय का? हा, खाली पडणार. मग तो जो मिनिमम स्पीड पाहिजे त्याच्यापेक्षा कमी चालणार नाहीये. मिनिमम स्पीड ऑफ रोटर तो तुम्हाला काढायचा आहे. रोटर असेल. दुसरी वेल ऑफ डेथ मध्ये काय असतं की ही वेल फिक्स आहे पण बॉडी आत फिरायला लागले. समजा बॉडी जर अशी फिरत असेल, बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इनसाइड द ड्रम, त्या ड्रम मध्ये आतमध्ये अशी बॉडी फिरायला सर्क्युलर मोशन मध्ये. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी? बॉडीवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतील? फर्स्ट वन इज वेट ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. वेट ऑफ द बॉडी ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. व्हेरी गुड. सेकंड फोर्स कुठला असेल? Normal reaction. Normal reaction. Okay. Normal reaction acting always perpendicular to surface in contact. Contact. हा, म्हणजे कुठं असणार सांगा बघूया? इनवर्ड और आउटवर्ड? Inward. इनवर्ड, कारण सरफेस, ह्या सरफेस आहे कॉन्टॅक्ट सरफेस, आणि नॉर्मल रिएक्शन इकडे असेल. सो नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. तिसरा फोर्स कुठं असेल? फ्रिक्शन. आता मला सांगा, ह्या बॉडीचा स्पीड कमी झाला तर बॉडी कुठं पडण्याची शक्यता आहे? बॉडी हॅज अ टेंडन्सी टू फॉल इन द डाउनवर्ड डायरेक्शन. बॉडी खाली पडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरचं फ्रिक्शन कुठं असणार? अपवर्ड. तुम्हाला फ्रिक्शनची डायरेक्शन सर्वांना देता येते का? फ्रिक्शनची डायरेक्शन सर्वांना कळते का? Yes. हा, मला फक्त एकच आन्सर सांगा. नाही आलं तर मी नंतर डिस्कस करेनच, पण मला एक आन्सर सांगा. एक बायसिकल आहे, थोडस मी आउट ऑफ स्कोप जातोय, आउट ऑफ पॉइंट जातोय, लक्ष द्या. एक बायसिकल आहे, मला फक्त जज करायचं तुम्हाला फ्रिक्शन येते का नाही. हा, ही बायसिकल आहे, अँड द बायसिकल
इज मुव्हिंग ऑन द स्ट्रेट रोड. ठीक आहे, ही बायसिकल आहे. अँड बायसिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट साईडला चालले. आणि याच्यावर जो ड्रायव्हर आहे, जो ऑब्झर्वर आहे, जो बायसिकल चालवायला लागलाय, तो पॅडल मारतोय. ही इज पॅडलिंग द बायसिकल. पॅडल मारलाय तो. जर पॅडलिंग करत असेल, कंटिन्युअसली पॅडलिंग करत असेल, तर मला सांगा ह्या दोन्ही व्हीलवर जे फ्रिक्शन असणार आहे ते फ्रंट साईडला असेल का बॅक साईडला असेल? बॅक साइड. बॅक बॅक साइड. साइडला. दोन्ही व्हीलवरचं फ्रिक्शन. ह्या व्हीलवरचं फ्रिक्शन कुठं असणार? बॅक. बॅक साईड. बॅक आणि फ्रंटचं बॅकवर्ड बॅक साईड. फॉरवर्ड डिरेक्शन. दोन्ही बॅक साईडला असणार, बरोबर आहे? येस. ओके. आता समजा हा जो पर्सन सायकल चालवायलाय तो असं वर पाय ठेवून बसलाय असं इथं. सायकल तर चालले फास्ट, म्हणजे तो पॅडलिंग करत नाही आहे, पण सायकल फास्ट चालले. आता इथं फ्रिक्शन कुठं असणार? फ्रंट. फ्रंटला. दोन्ही पण फ्रंटला. हा. ओके. तर लक्ष द्या, ही कन्सेप्ट तुमची थोडीशी चुकते. म्हणजे फ्रिक्शनची डायरेक्शन कशी घ्यायची ह्यातून तुम्हाला जज होत नाहीये. मी नंतर डिस्कस करेन हे कसं करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे फ्रिक्शनचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सांगेल. तर फ्रंट साईडला नाही आहे, याच्यामध्ये एक बॅक साईडचं फ्रिक्शन असतं ते फ्रंट साईडला असतं आणि फ्रंट साईडवरचं फ्रिक्शन बॅक साईडला असतं. बॅक साईडचं जे व्हील आहे त्याच्यावरचं फ्रिक्शन हे फ्रंट साईडला असतं आणि फ्रंट साईडचं जे व्हील आहे त्याच्यावरचं फ्रिक्शन हे बॅक साईडला असतं. दोन्ही फ्रिक्शन हे अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतात. का अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतात ते आपण नंतर बघूया. पण फ्रिक्शनची डायरेक्शन तुम्ही जरा विचार करायच्यावर तुम्हाला जमतंय का बघा. फ्रिक्शनची डायरेक्शन कशी द्यायची? कोणताही फ्रिक्शनचा क्वेश्चन आला तर फ्रिक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, म्यू इंटू एन. पण डायरेक्शन समजलं नाही तर क्वेश्चन 100% चुकणार. तर मग प्रत्येक कन्सेप्टमध्ये डायरेक्शन ऑफ फ्रिक्शन तुम्हाला पटकन जज झाली पाहिजे, कारण डायरेक्शनवर पूर्ण आन्सर डिपेंड असतं. इथं बघा की ह्या क्वेश्चनमध्ये फ्रिक्शनची डायरेक्शन खाली घेतली तर डेफिनेटली प्रॉब्लेम तुमचा चुकणार म्हणजे चुकणारच. त्यामुळे फ्रिक्शनची डायरेक्शन समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते आपण नंतर घेऊया. आता फक्त इथं तुम्हाला माहिती आहे की बॉडी हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड इन द डाउनवर्ड डायरेक्शन, सो फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स इन द अपवर्ड डायरेक्शन. आता जी वेल ऑफ डेची कन्सेप्ट आपण बघालोय त्याच्यामध्ये फ्रिक्शन कुठं आहे तर अपवर्ड डायरेक्शनला आहे. ठीक आहे. आणि कुठला फोर्स असेल इथं? रिअल फोर्स. यस. ह्या बॉडीवर आणि कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतील? हा mg झाला फर्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड नॉर्मल रिएक्शन टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. थर्ड फ्रिक्शनल फोर्स इन द अपवर्ड डायरेक्शन. हे 3 रिअल फोर्स झाले. आणि कुठला रिअल फोर्स ऍक्ट होईल का याच्यावर? यस, बोला लवकर. आन्सर. आणि कुठला फोर्स ऍक्ट होईल का याच्यावर? सेंट्रिपेटल. सेंट्रिपिटल फोर्स या तिन्हीपैकीच असतो. सेंट्रिपिटल फोर्स हा सेपरेट कुठला नसतो. सेंट्रिपिटल फोर्स इज वन ऑफ द रिअल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी. हे जे रिअल फोर्सेस आहेत यातलाच कुठला तर एक सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होतो. आणि सेंट्रिफ्युगल तर शुडो फोर्स म्हणजे 3च फोर्सेस झाले. दीज आर ओनली 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. ओके. आता ह्या याच्यामध्ये बॉडी जर खाली पडायची नसेल तर फ्रिक्शनल फोर्स शुड बी बॅलन्स्ड बाय mg. फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करायला पाहिजे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स Fs, दिस Fs शुड बी बॅलन्स्ड बाय वेट. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सेंटरकडे कुठला फोर्स आहे? विच फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर? Normal reaction. So normal reaction N provides necessary centripetal force mv square upon r. Is it correct? बरोबर आहे का हे? Yes, yes. आता हा जो फ्रिक्शनल Yes. फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? म्यू इंटू एन. Fs इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. म्यू इंटू एन घेतो तर इथं व्हॅल्यू पुटअप करतो. म्यू एस इंटू एन इज इक्वल टू mg. ओके. एन ची व्हॅल्यू इथं काढली मी, mv स्क्वेअर अपॉन आर, ती पुटअप करतो इथं. सो म्यू इंटू एन ची व्हॅल्यू काय आहे? mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू mg. ओके. सो m गेट्स कॅन्सल, यातला m कॅन्सल होईल. जर m कॅन्सल झाला तर v स्क्वेअरचा फॉर्म्युला काय मिळणार? v स्क्वेअर इज इक्वल टू rg अपॉन म्यू. So what is v? What is v? V is equal to square root of अंडर रूट rg अपॉन म्यू. rg upon म्यू. सो हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच बुक मध्ये याच्यावर क्वेश्चन दिलेले आहेत. डायरेक्ट फॉर्म्युला येऊ शकतो, अदरवाइज ह्याच्यावर न्यूमेरिकल तयार होऊ शकतं. हा मॅक्झिमम सेफ स्पीड और मिनिमम सेफ स्पीड? मिनिमम सेफ स्पीड और मॅक्झिमम सेफ स्पीड? मिनिमम. 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 मिनिमम का? कारण ह्याच्यापेक्षा कमी स्पीड झाला तर ते खाली पडणार.
ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड झाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, व्हेकल इझिली मूव्ह होणार. म्हणजे जास्त स्पीड चालतो, वेल ऑफ डेथ मध्ये जास्त स्पीड चालतो, कमी स्पीड चालत नाही आहे. म्हणून इथे लक्षात ठेवायचं, दिस इज अ मिनिमम स्पीड. म्हणजे हा पण ट्विस्ट येऊ शकतो. 4 ऑप्शन दिले, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट इन द वेल ऑफ डेथ असं असलं, आणि ऑप्शन दिले द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ द व्हेकल इज गिवन बाय दिस. दुसरं ऑप्शन असेल मिनिमम सेफ स्पीड ऑफ द व्हेकल इज गिवन बाय दिस. तर लक्षात ठेवायचं हा काय आहे, मिनिमम. म्हणजे साधे साधे इथे कन्फ्युजन होऊ शकतात. तर वेल ऑफ डेथ मध्ये आपण मिनिमम सेफ स्पीड काढतो, बँकिंग ऑफ रोड्स मध्ये आपण मॅक्झिमम सेफ स्पीड काढतो, कॉन्व्हेक्स ब्रिजवर आपण मॅक्झिमम सेफ स्पीड काढतो. कळतंय का? यस, समजतंय? Yes, sir. ओके, ठीक आहे. एक फॉर्म्युला मिळाला मला, मिनिमम स्पीड सेफ स्पीड ऑफ द मोटरसायकलिस्ट इन द वेल ऑफ डेथ. सो दिस इज मिनिमम सेफ स्पीड इन वेल ऑफ डेथ. ओके, आता हा मिनिमम सेफ स्पीड झाला. आता तुम्हाला माहिती आहे v इज इक्वल टू आर ओमेगा. वी नो v इज इक्वल टू आर ओमेगा, सर्क्युलर मोशन आहे, Yes. राईट. v इज इक्वल टू आर ओमेगा, v इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे. मग v इज इक्वल टू आर ओमेगा फॉर्म्युला असेल तर ओमेगा इज इक्वल टू v आपण आर घेऊ शकतो आपण. सो ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू व्ही चा फॉर्म्युला डायरेक्ट पुटअप करतो. व्हॉट इज फॉर्म्युला, आर जी अपॉन म्यू. ह्याच्यावरनच मला ओमेगा काढायचा आहे. सो व्हॉट इज ओमेगा, आर जी अपॉन हा आर आत घेतला तर आर स्क्वेअर होणार ना, R square. Yes. म्यू. 1 आर गेट्स कॅन्सल. सो ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ G upon R. जी अपॉन म्यू इंटू आर. तर हा सुद्धा फॉर्म्युला ऑप्शन मध्ये येऊ शकतो. आपल्या बुकलेट मध्ये मी जे बुकलेट पाठवणार आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन मी टाकलेला आहे बघा, हा डायरेक्ट फॉर्म्युला. बऱ्याच सीईटीच्या बुक मध्ये पण आहे हा. सो ह्याला काय म्हणणार आहे, दिस इज मॅक्झिमम अँग्युलर व्हेलॉसिटी और मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी. Minimum. मिनिमम म्हणजे मिनिमम इतक्या अँग्युलर स्पीडनं व्हेकल आत मूव्ह व्हायला पाहिजे. याच्यापेक्षा कमी जर अँग्युलर स्पीड झाला तर व्हेकल काय होणार, इट विल फॉल डाऊन, इट विल फॉल डाऊन. So this is the minimum angular velocity of vehicle. This is the minimum linear velocity of the vehicle in the well of death. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना? सर हा बोला. जरी मॅक्झिमम असलं तरी फॉर्म्युला सेम असणार ना? नाही नाही नाही, मॅक्झिमम काढू शकत नाही आपण. मॅक्झिमम हा. सेफ स्पीड काढू शकत नाही, कारण सेफ मॅक्झिममला लिमिटच नाही आहे. तुम्ही कितीही स्पीडने गेला तर ते व्हेकल तिथं खाली पडणारच नाही ना. हम्म. कमी स्पीडने गेलं तर खाली पडणार. म्हणजे सेफ स्पीड हा इथं मिनिममच असणार आहे, मॅक्झिमम असणारच नाही आहे. ओके, हा. ठीक आहे. लक्षात. आता नेक्स्ट पॉइंट यातला, समजा मला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हेकल. तर आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. Yes. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. किती फॉर्म्युला तयार व्हायला बघा इथं. सो व्हॉट इज एफ, एफ इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 pi. 2 पाय. ओके, ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय, आणि ओमेगाची व्हॅल्यू आताच काढली आपण, स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन म्यू आर. सो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला मला 1 अपॉन 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन म्यू आर. बघा, आपण जर हा फॉर्म्युला स्टडी केला नसेल तर आपल्याला हे सिंपल फॉर्म्युले पण आठवणार नाहीत एक्झाम मध्ये. आणि असे एक्झाम्पल मध्ये असे फॉर्म्युलेच विचारले जातात मोस्टली. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता मला सांगा, दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी और मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हेकल इनसाइड द वेल ऑफ डेथ. मिनिमम. मिनिमम म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स पर सेकंद. म्हणजे समजा सेकंदाला 10 रिव्होल्युशन्स कंप्लीट होत असतील आणि ते सेफ असेल, सेकंदाला एकच रिव्होल्युशन कंप्लीट व्हायला, एक सेकंदाला एक रिव्होल्युशन कंप्लीट व्हायला म्हणजे ते स्लो चाललंय ना, ते खाली पडणार. हे मिनिमम आहे. दिस इज अ मिनिमम फ्रिक्वेन्सी. आणि आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू 2 पाय एफ, सॉरी ओमेगा इज इक्वल टू पाय एफ ना. टी इज इक्वल टू Inverse of F. रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. टी इज इक्वल टू 1 अपॉन एफ, 1 upon f. So what is time period? Direct reciprocal घ्यायचा इथं. 2 pi. Under root 2 pi Mu R upon G. mu r by g. म्यू आर बाय जी. मला सांगा, हा मॅक्झिमम टाइम पिरियड असेल का मिनिमम टाइम पिरियड असेल? Maximum. व्हेरी गुड. दिस इज अ मॅक्झिमम टाइम पिरियड, कारण तो रेसिप्रोकल आहे.
टाइम पिरियड प्रमाणापेक्षा जास्त असून चालणार नाही आहे. समजा टाइम पिरियड प्रमाणापेक्षा जास्त असेल, ह्याचा अर्थ व्हेकल टेक्स मोर टाइम टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन. इट टेक्स मोर टाइम टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन, म्हणजेच व्हेकल स्लो चाललंय. टाइम पिरियड जेवढा जास्त असेल तेवढं ते स्लो चाललंय. स्लो चाललंय म्हणजे खाली पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे टाइम पिरियड हा काय असणार आहे, हा मॅक्झिमम असणार आहे, टी मॅक्स. हा असणार आहे टी मॅक्स. मॅक्झिमम टाइम पिरियड असणार, मिनिमम फ्रिक्वेन्सी, मिनिमम ओमेगा, मिनिमम व्हेलॉसिटी. तर हे 4 फॉर्म्युले आहेत ना, या 4ही फॉर्म्युल्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ मध्ये काय डाऊट आहे का? बोला, काय डाऊट असेल तर वेल ऑफ डेथ मध्ये विचारू शकता. नक्की? हो. ओके. हा झाला वेल ऑफ डेथ. हा 3-4 फॉर्म्युले ते लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. ओके, सी नेक्स्ट पॉइंट इज ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल. ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल. ह्याच्यापूर्वी आपण जो पॉइंट बघितला तो बघितला आपण मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट स्किडिंग द व्हेकल. स्किडिंग म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं, टर्न घेताना, रोड सरफेसवर टर्न घेताना व्हेकल जर स्लाइड होत बाहेर जात असेल, रोड सरफेसवरनं स्लाइड होत जात असेल, तर आपण याचं स्किडिंग ऑफ व्हेकल. आणि स्किडिंग ऑफ व्हेकल मध्ये आपल्याला 2-3 फॉर्म्युले बघितले, बँक्ड रोड आणि अनबँक्ड रोड साठी. तर समजा हा अनबँक्ड रोड आहे, हा असा टर्न आहे, बँकिंग नाही आहे, आणि टर्नला व्हेकल ओव्हरटर्न न होता मॅक्झिमम किती स्पीडनं जाऊ शकतं? कोणाला फॉर्म्युला आठवतो? मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल. मला वाटतं लास्ट लेक्चरला V is equals to under root RG upon स्क्वेअर रूट ऑफ RG अपॉन H. H. स्क्वेअर रूट ऑफ RGA अपॉन H. हा A. ए राहिला तुमचा GRA अपॉन H. ठीक आहे, हा फॉर्म्युला समजणं महत्वाचं आहे. आणि थेरॉटिकल क्वेश्चनचा मला आन्सर सांगा बघूया. व्हेनेवर द व्हेकल टेक्स अ सडन टर्न ऑन द कर्व्ड पाथ, which wheel leaves the road surface first? Which wheel leaves the road surface first? Inner or outward? Inner. Inner. ठीक आहे, हे कन्क्लुजन दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बाकी याच्यामध्ये डेरिव्हेशन नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. मी शॉर्ट मध्ये फक्त फॉर्म्युले कसे डिराईव्ह करायचे सांगतो मला मी. ठीक आहे, म्हणजे कन्क्लुजन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा पॉईंट इतका महत्वाचा नाही आहे, कन्क्लुजन साठी महत्वाचा आहे फक्त, म्हणजे डेरिव्हेशन महत्वाचं नाही आहे. सो सी ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल म्हणजे काय. समजा व्हेकल इज मुव्हिंग ऑन द होरिझॉन्टल कर्व्ड पाथ, आणि मी इथं फक्त 2 व्हील काढतो बघा. सपोज दिस इज द फर्स्ट व्हील ऑफ द व्हेकल. आपण बॅक साइडनं व्हेकलला बघालोय असं इमॅजिन करा. बॅक साइडनं आपण व्हेकलला बघालोय. दिस इज द फर्स्ट व्हील, आणि इथं आपण घेऊया सेकंड व्हील. ओके, बॅक साइडचे 2 व्हील्स आहेत विच आर कनेक्टेड बाय एक्सेल. हा, हे व्हील्स आहेत 2. म्हणजे ऍक्च्युअली व्हेकल आपण असं घेऊ शकतो, सी हियर. तुम्हाला आता मी दाखवलेला तो व्हेकलचा बॅक साइड आहे. ठीक आहे, व्हेकल इकडे चाललं नाही आहे, बॅक साइड बघावलं आपण. थोडंसं इमॅजिन करा. ओके, आता मला सांगा, हे व्हेकल जर असं मूव्ह असेल ऑन दिस ट्रॅक लाईक दिस, हा ट्रॅक आपला, हा असा सर्क्युलर ट्रॅक आहे, आणि ह्या सर्क्युलर ट्रॅकवर व्हेकल मूव्ह आलाय. ओके, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल? MG. First force acting on the vehicle is its weight. So weight of the vehicle acts through the center of gravity. This is the center of gravity, suppose. So weight is acting through the center of gravity in the downward direction. Center of gravity मधून weight act वाला in the downward direction. तर हे weight घेतो आपण mg. ओके, आणि कुठला फोर्स असेल? नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शन कुठे असणार? इथे 2 नॉर्मल रिएक्शन्स आहेत, कारण हे व्हेकल 2 ठिकाणी ग्राउंडला टच झालेला आहे. तर इथे एक नॉर्मल रिएक्शन असेल. दिस इज वन ऑफ द नॉर्मल रिएक्शन. मायक्रोफोन ऑफ करा. हे एक नॉर्मल रिएक्शन असेल. दिस इज द फर्स्ट नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. सपोज दिस इज R1 and this is the second normal reaction acting in the upward direction. This is R2. Okay, this is R1 and this normal reaction is R2. Okay,
आणि कुठला फोर्स असेल? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. मला सांगा, व्हेकल हा रोड सरफेस असा आहे, सेंटर ऑफ कर्वेचर हा डाव्या बाजूला आहे, ठीक आहे, ह्या साईडला आहे सेंटर ऑफ कर्वेचर रोडचा. मग व्हेकल ज्यावेळी असं फास्ट मूव्ह होईल, इट हॅज अ टेंडन्सी टू मूव्ह इन आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे व्हेकल कुठं स्लाइड व्हायला बघणार? आउटवर्ड. बाहेर. कुठं असणार? फ्रिक्शन कुठं असणार? फ्रिक्शन इनवर्ड. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इथं असेल, ह्या व्हीलवर फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला असेल. इज इट करेक्ट? येस. येस. फ्रिक्शनल फोर्स मी व्हाईट कलर दाखवलाय बघा. फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला असेल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या डायरेक्शनला असेल. बरोबर आहे? तो नाही घेतला तरी चालेल. सेंट्रिफ्युगल फोर्स शुडो फोर्स आहे, नाही कन्सिडर केला तरी चालेल. फ्रिक्शनल फोर्स इकडे असेल. ओके, इथं पण क्लिअर झालं सर्वांना? वेट ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन, नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग ऑन द व्हील्स R1 and R2, फ्रिक्शनल फोर्स इन इनवर्ड डायरेक्शन, आणि हा शुडो फोर्स असेल तो आउटवर्ड असेल. ओके, आता मी इथं काही नोटेशन्स घेतो. सपोज डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स इज 2a. आता हे नोटेशन पण माहित असणं महत्वाचं आहे, कारण तुमच्या क्वेश्चन मध्ये नोटेशन काय दिलंय त्याच्यावर डिपेंड असतं. तुम्हाला फसवायसाठी नोटेशन वेगळं येऊ शकतं. तर बऱ्याच बुक मध्ये नोटेशन काय दिलंय, या दोन व्हील मधला डिस्टन्स जे आहे ते 2a दिलंय, आणि हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम द ग्राउंड हे h दिलंय. लक्षात घ्या, 2a इज द डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स आहे. म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून एका व्हीलचं डिस्टन्स किती असणार आहे? निम्म्यापासून a असणार ना. हे a असणार, हे a असणार. मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये चुकून असं दिलं असेल, डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स इज a/2, व डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स इज a असेल तर हे a/2 येणार, हे a/2 येणार. फॉर्म्युला बदलणार, पण सगळ्यात नंतर बघूया. आता लक्षात घ्या, स्टँडर्ड नोटेशन आहे की दोन व्हील मधला डिस्टन्स 2a आहे आणि h इज द हाईट ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता ह्याच्यामध्ये हे व्हेकल जर सेफली मूव्ह व्हायचं असेल तर रोड सरफेस वरनं ते वर जाऊन चालणार नाहीये. इट विल ऑलवेज रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ द रोड सरफेस, तर ते सेफली जाणार आहे. मग इथं कंडिशन फॉर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम यूज केलं. टोटल अपवर्ड फोर्स इज बॅलन्स्ड बाय टोटल डाऊनवर्ड फोर्स. तर आपण असं घेऊ शकतो, टोटल अपवर्ड फोर्स आहे तो किती आहे? टोटल अपवर्ड फोर्स R1 plus R2. इज इट करेक्ट? येस. हा, टोटल अपवर्ड फोर्स व्हेकल वरचा टोटल अपवर्ड फोर्स काय आहे? R1 plus R2. टोटल डाऊनवर्ड फोर्स किती आहे? mg. mg. R1 plus R2 इज टेकन ॲज mg. हे इक्वेशन नंबर 1 झालं. ह्याला म्हणतात ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. व्हेकल सेफली जायचं असेल तर टोटल अपवर्ड फोर्स डाऊनवर्ड फोर्सला बॅलन्स झाला पाहिजे. त्याला म्हणतात कंडिशन फॉर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. आणि कंडिशन फॉर रोटेशनल इक्विलिब्रियम म्हणजेच काय? व्हेकल पलटी मारून जायचं असेल, पलटी मारून जात असेल तर टॉर्क ऍक्ट होणार. रोटेशनल मोशन कशामुळे होते? टॉर्कमुळे होते ना. लक्षात येते का? व्हेकल जर ओव्हरटर्न होत असेल, टर्न घेताना व्हेकल समजा पलटी मारलं म्हणजे कुठली मोशन आली? रोटेशनल मोशन आली. रोटेशनल मोशन कशामुळे होते? फोर्समुळे का टॉर्कमुळे? टॉर्कमुळे. म्हणजे ओव्हरटर्निंग हे टॉर्कमुळे होतं. मग सेफली जायचं असेल, पलटी मारायची नसेल तर टॉर्क बॅलन्स व्हायला पाहिजे. ओके, मला सांगा इथं कोणते कोणते टॉर्क ऍक्ट व्हालेत? तर हा जो फोर्स आहे की नाही, लक्ष द्या, हा जो फोर्स आहे की नाही R1 तो अपवर्ड आहे. लक्षात घ्या, R1 अपवर्ड आहे की नाही, आणि mg कुठं आहे? डाऊनवर्ड आहे. हा, मग ह्या दोन्ही फोर्समुळे काय होऊ शकतं? व्हेकल रोटेट होऊ शकतं की नाही? mg आणि R1. हा, क्लॉकवाईज रोटेट होणार काय अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार? इथं क्लॉकवाईज म्हणजे असं फिरणार ना व्हेकल. हा, सो ड्यू टू नॉर्मल रिएक्शन R1 the vehicle rotates in the clockwise direction. मग ह्या R1 मुळे टॉर्क किती असणार? टॉर्क ऍक्टिंग ड्यू टू R1. टॉर्क म्हणजेच काय? वन फोर्स म्हणजे R1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. mg आणि R1 मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स, मिनिमम डिस्टन्स a. हा झाला क्लॉकवाईज टॉर्क. ओके, आणि कुठला क्लॉकवाईज टॉर्क आहे? तर हा जो फोर्स आहे बघा, F फ्रिक्शनल फोर्स, ह्या व्हेकलवर फ्रिक्शनल फोर्स कुठं आहे? टुवर्ड्स लेफ्ट, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कुठं आहे? टुवर्ड्स राईट. ह्या दोन फोर्समुळे म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याच्यामुळं बॉडी कशी रोटेट होणार? क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज? इकडे फोर्स आहे, इकडे म्हणजे अशी फिरणार ना, म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजे क्लॉकवाईज आहे. मग दोन्ही क्लॉकवाईज टॉर्क मी ऍड करू शकतो. हा क्लॉकवाईज टॉर्क आहे, तो असणार आहे F इंटू एच. F म्हणजे आपण फ्रिक्शनल फोर्स घेऊ शकतो, इथे Fs घेतो, Fs इंटू एच. याची ऍडिशन करतो कारण क्लॉकवाईज टॉर्क दोन्ही सेम डायरेक्शनचे टॉर्क आपण ऍड करू शकतो.
This is the total clockwise torque acting on the body, and this should be balanced by, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन व्हेकलला क्लॉकवाईज फिरवायला बघणार, आणि R2 काय करणार, R2 आणि mg अँटी क्लॉकवाईज फिरवायला बघणार. मग अँटी क्लॉकवाईज टॉर्क आणि क्लॉकवाईज टॉर्क जर बॅलन्स झाला तर व्हेकल फिरणार नाही ना, रोटेट होणार नाही, म्हणजेच ते सेफ असणार. म्हणजे सेफ असण्यासाठी कंडिशन काय आहे, क्लॉकवाईज टॉर्क इज बॅलन्स्ड बाय अँटी क्लॉकवाईज टॉर्क, आणि अँटी क्लॉकवाईज टॉर्क आहे R2 इंटू ए, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन mg अँड R2. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 2 मिळालं. आणि तिसरा फोर्स, विच फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल, डायग्राम कडे बघा. विच फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल, हा सेंट्रिपिटल फोर्स कुठला आहे, Fs. So this Fs provides necessary centripetal force mv square upon r in this case. हे 3 इक्वेशन मिळाले. हे 3 इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केले, तर मी काय सॉल्व्ह करत बसत नाहीये, पण 3 इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केले, Fs ची व्हॅल्यू पुटअप केली, त्या दोन्हींची ऍडिशन केली आणि R1 R2 जर कॅल्क्युलेट केला तर R1 चा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. फॉर्म्युला फॉर R1 कम्स टू बी, ह्या 3 इक्वेशन वरनं सोल्युशन काढला आपण, तर लक्षात घ्या R1 चा आपल्याला फॉर्म्युला मिळतो, नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग ऑन द इनर व्हील, नॉर्मल रिएक्शन R1 इज इक्वल टू, फॉर्म्युला काय येतो बघा, m/2, m मीन्स मास ऑफ द व्हेकल, इनटू ब्रॅकेट g मायनस v स्क्वेअर h अपॉन RA. ठीक आहे, आणि R2 चा फॉर्म्युला येतो, R2 इज इक्वल टू m/2, सिंपल आहे फॉर्म्युला लक्षात ठेवायला, g मायनस ऐवजी g प्लस v स्क्वेअर h अपॉन RA. This is a normal reaction. Fourth equation gives normal reaction on the inner wheel. Fifth equation gives normal reaction on the outer wheel. तर मे बी ह्या फॉर्म्युलावर बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. नॉर्मल रिएक्शन ऑन द इनर व्हील अँड नॉर्मल रिएक्शन ऑन द आउटर व्हील. सांगा मला, ह्यात व्हेलॉसिटी जशी वाढत जाईल, व्हेकल मूव्ह व्हायला लागलाय समजा रोडवर, त्याचा स्पीड वाढत चाललाय कंटिन्युअसली, सर्क्युलर ट्रॅकवर व्हेकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायलाय, तर स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होत चाललाय, सर्क्युलर ट्रॅक आहे, स्पीड कंटिन्युअसली गोज ऑन इन्क्रीजिंग. तर R1 इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, विथ इन्क्रीजिंग हा डिक्रीज होणार, आणि R2 काय होणार, Increase. R2 जर इन्क्रीज होतो याचा अर्थ व्हेकल रोडला प्रेस करायला लागले खाली. व्हेकल रोडला जर प्रेस करत असेल, R2 म्हणजे काय, आउटर व्हीलची नॉर्मल रिएक्शन, म्हणजे जसा स्पीड वाढत जाईल तसं बाहेरचं जे व्हील आहे आउटर व्हील ते रोडला खाली प्रेस करायला लागलंय, आणि हे जे व्हील आहे हे रोडला कमी प्रेस करायला आहे, कळतंय का, म्हणजे हा डिक्रीज व्हायला लागलाय. हा डिक्रीज व्हायलाय म्हणजे हा कधीतरी झिरो होऊ शकतो, हा इन्क्रीज व्हायलाय म्हणजे हा झिरो होणार आहे का, नाही आहे. म्हणजे R1 पहिल्यांदा झिरो होणार का R2 झिरो होणार, R1. R1 झिरो होतो याचा अर्थ काय, R1 झिरो होतो म्हणजे ह्या इनर व्हीलच्या व्हीलवरची नॉर्मल रिएक्शन झिरो आहे, आणि नॉर्मल रिएक्शन झिरो म्हणजे ते व्हील ग्राउंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतं, लक्षात ठेवायचं. नॉर्मल रिएक्शन झिरो कधी होते, वेन कॉन्टॅक्ट होत नाही आहे, ज्यावेळी कॉन्टॅक्ट होत नाही आहे, हा, वेन द व्हेकल इज इन नॉट कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड, देन नॉर्मल रिएक्शन इज झिरो. मग जसा स्पीड वाढल तसं आतली नॉर्मल रिएक्शन कमी 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 होत जाते, आणि R1 कमी कमी होईल तसं इनर व्हील वरची नॉर्मल रिएक्शन ज्यावेळी झिरो होईल त्यावेळी हे व्हील वर उचललं जाणार ना, आतलं व्हील, कळतंय. मग आतलं व्हील जर वर उचललं गेलं तर गाडी कुठं पलटी मारणार, आउटवर्डला. सो आपल्याला इथे एक आन्सर मिळालं की इनर व्हील लिव्स द रोड सरफेस फर्स्ट. हे पलटी ज्यावेळी मारणार तेव्हा आतलं व्हील रोड सरफेसच्या कर्वेचरच्या आतलं व्हील जे असेल टुवर्ड सेंटरचे व्हील असेल ते पहिल्यांदा वर उचललं जाईल. इनर व्हील लिव्स द रोड सरफेस फर्स्ट, आणि मग ते पलटी बाहेरच्या बाजूला मारणार. कळतंय सर्वांना हे, यस, कळालं का नाही, Yes, sir. हा, जे फोर्थ फॉर्म्युला सांगतो, ऍज व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल गोज ऑन इन्क्रीजिंग स्पीड at a particular speed, the normal reaction on the inner wheel becomes zero and inner wheel leaves the road surface. हे व्हील रोड सरफेसला सोडून जाईल ज्यावेळी नॉर्मल रिएक्शन झिरो असते, त्यावेळी ह्याचा आणि रोडचा कॉन्टॅक्ट राहत नाहीये, म्हणजे हे व्हील वर उचललं जातं, आणि हे वर उचललं गेले की व्हेकल बाहेरच्या बाजूला फेकलं जातं. यस, क्लिअर झालं का. आता आपला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड युअर मॅक्झिमम सेफ स्पीड. प्रमाणापेक्षा जास्त स्पीड न गेलं की असं होतं,
मॅक्झिमम सेफ स्पीड काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे व्हेकल वर उचललं जाऊ नये असा स्पीड काढायचा आहे. ज्यावेळी जस्ट हे व्हील वर उचललं जातं तेव्हा नॉर्मल डायरेक्शन किती आहे? R1. यस, R1 किती आहे? 0. 0. हा, मग R1 0 पुटअप करा या फॉर्म्युल्यामध्ये. काय येईल बघा, R1 ची 0 व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर 0 इज इक्वल टू m/2 g मायनस v² h अपॉन RA. इज इट करेक्ट? ओके, आत मल्टिप्लाय करतो. v² h अपॉन RA इज इक्वल टू काय येणार? इथं आत m/2 आत मल्टिप्लाय केला की m/2 इथं पण येणार ना. सर ते डिवाइडला गेल्यावर Zero. हा, Zero 0 होणार. होणार. ओके 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 ओके, ठीक आहे. ते डिवाइड केलं 0 झालं, म्हणजे इज इक्वल टू काय येणार? हे G. G. So, v² is equal to काय तर चुकालंय बघा. तिथे RA पाहिजे. RA पाहिजे सर तिथे. RA पाहिजे. ओके ओके, बरोबर चुकी झालं मी. v² h अपॉन RA is equal to G. So v² h is equal to GRA. So v² is equal to GRA upon h. GRA upon h. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हाच फॉर्म्युला तुम्ही मग सांगितला मला, GR upon h. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल. ह्याचा अर्थ मॅक्झिमम सेफ स्पीड कशावर डिपेंड आहे सांगा बघा. ऑन विच फॅक्टर इट डिपेंड्स? इट डिपेंड्स डायरेक्टली ऑन A. ह्याचा अर्थ ए म्हणजे काय आहे? व्हॉट इज ए हिअर? हाफ डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स. हे लक्षात ठेवा, हाफ डिस्टन्स बिटवीन टू व्हील्स म्हणजे व्हेकल जेवढं ब्रॉड असेल, जेवढं अरुंद असेल, हा म्हणजे ब्रॉड असेल तेवढं तू सेफली जाऊ शकतं. कळते का? होंडा सिटी कार, लक्ष द्या, होंडा सिटी कार आणि नॅनो कार सेम ट्रॅकवर 120च्या स्पीडनं चाललेत. काय होईल सांगा बघूया? 180. हा, होंडा सिटी कार आणि नॅनो कार बोथ आर मुव्हिंग विथ 180 km/h ऑन द ट्रॅक. तर नॅनो पहिल्यांदा फेकले जाणार का होंडा सिटी फेकले जाणार बाहेर? नॅनो. का? कारण ती अरुंद आहे. कळते का? दोन व्हील मधलं डिस्टन्स काय आहे? कमी आहे. इज इट क्लिअर टू ऑल? म्हणजे दोन व्हील मधलं डिस्टन्स जेवढं चांगलं असेल, जास्त असेल, तेवढं आपण सेफली मूव्ह शकतो. दुसरी गोष्ट, एच वर कसं डिपेंड आहे? हाऊ इट डिपेंड्स ऑन एच? इनव्हर्सली. म्हणजे हाईट जास्त असेल तर मॅक्झिमम सेफ स्पीड काय असणार? कमी असणार. तुम्हाला कमी स्लो जायला पाहिजे. जास्त हायटेड व्हेकल असेल तर तुम्ही फास्ट जाऊन चालणार नाही आहे. मला सांगा, कार आणि ट्रक दोन्ही पण टर्न गेलेत फास्ट. कार आणि ट्रक पहिला पलटी मारणार का कार पहिला पलटी मारणार? आपला जाणवत असेल बघा, हायवेला उसाच्या ट्रॉली असतील किंवा ट्रक असतील, जनरली पलटी मारून बाजूला पडलेले असतात कारपेक्षा जास्त. का? कारण त्याची हाईट जास्त असते. फास्ट टर्न घेतलं काय होतं? फास्ट टर्न घेतलं की ओव्हर टर्न होते व्हेकल आणि व्हेकल बाजूला पलटी मारून बाजूला पडलं जातं. त्यामुळे हाईटला कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे दोन फॅक्टर लक्षात ठेवा. हाऊ इट डिपेंड्स ऑन ए, हाऊ इट डिपेंड्स ऑन एच. सो दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल. ओव्हरटर्निंगचा पॉइंट कळाला का सर्वांना? येस सर. याच्यामध्ये तुम्हाला दोन पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. एक, R1 चा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. R1 R2 चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. दुसरा, हा मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तिसरं, आतलं व्हील पहिल्यांदा वर उचललं जातं. इनर व्हील ऑफ द व्हेकल लिव्हज द रोड सरफेस फर्स्ट. हे थेरॉटिकल क्वेश्चन साठी लक्षात ठेवायचं आहे. ओके. अँड ओव्हरटर्निंग टेक्स प्लेस ड्यू टू टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी. टॉर्क मुळे हे व्हेकल ओव्हरटर्न होतं, लक्षात ठेवायचं. हा, लिनियर मोशन मुळे ही फोर्स मुळे होते आणि रोटेशनल मोशन ही टॉर्क मुळे होते. सो सेफ स्पीड काढायचं असेल तर टॉर्क्स दोन्ही बॅलन्स करायला पाहिजेत. त्याच्यावरून आपण R1 R2 चे फॉर्म्युले हे डिराईव्ह केले आहेत. सो दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग द व्हेकल. आणि त्यामुळं विदाउट ओव्हरटर्निंगचा फॉर्म्युला घेताना जी हाईट असते, इट इज ऑलवेज टेकन फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून हाईट घ्यायची.